नमस्कार मित्रांनो. आज समाज कल्याण अधिकारी गट ब चा पेपर झाला, तर आपण त्याचे मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, पुढील घनाचे निरीक्षणाद्वारे तीनाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल. सोपा क्वेश्चन होता. यात 2 डायस दिलेले आणि आपल्याला त्याच्यावर नंबर्स दिलेले. तर इथं आपल्याला एक नंबर इनविजिबल आहे, बाकी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 3 आहे, 6 आहे, 5 नाही. तर याचा आन्सर आहे 5. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. सारंगजवळ 50 पैशाची 200 नाणी आहेत, 25 पैशाची 300 नाणी आहेत व 20 पैशाची 400 नाणी आहेत. 10 रुपयाच्या 60 नोट आहे व 5 रुपयाच्या 40 नोट आहे. सारंगने आपल्या पैशातून सरिताला 90 रुपये दिले, तर सारंगजवळ एकूण किती रुपये राहतील. पहिलं आपल्याला हे जे पैसे ते रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागतील. 200 नाणी आहेत, म्हणजे याला आपल्याला 2ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे 100 रुपये. नेक्स्ट 25 पैशाची 300 नाणी, 25 पैसे 300 नाणी, म्हणजे याला आपल्याला 4ने डिवाइड करावं लागेल, किती 75. त्याच्यानंतर आहे 20 पैशाची 400 नाणी, 400ला आपल्याला 5ने डिवाइड करावं लागेल, किती येतील 48 80. त्यानंतर 10 रुपयाच्या 60 नोटा म्हणजे 600 रुपये, 5 रुपयाच्या 40 नोटा म्हणजे 200 रुपये. सारंगने आपल्या पैशातून सरिताला 90 रुपये दिले. 90 दिले म्हणजे आपण 100मधून 90 गेले, असे किती 10 रुपये. तर आपण सर्वांची बेरीज केली असता तर आपला आन्सर येतं 965. नेक्स्ट क्वेश्चन. अशोक हा रोशनचा भाऊ आहे, टीना ही अतुलची बहीण आहे, रोशन हा टीनाचा मुलगा आहे, तर अशोकचे टीनाशी नाते काय. हा जो अशोक आहे तो रोशनचा भाऊ आहे, टीना ही अतुलची बहीण आहे, रोशन हा टीनाचा मुलगा आहे, टीनाचा मुलगा रोशन आहे, तर अशोकचे टीनाशी नाते काय. रोशन आणि अशोक दोघं भाऊ आहे, म्हणजे टीनाचाही मुलगाच आहे, म्हणजे अशोकची टीनाशी नाते मुलगा. नेक्स्ट क्वेश्चन. इथं आहे, गणित क्रियांसाठी संकेताचा वापर केलेला आहे. हे जे ट्रायंगलचं चिन्ह आहे त्यासाठी गुणाकार वापरलेलं आहे, बस याच्यात एवढंच दिलेलं आहे. तर सोपा क्वेश्चन आहे. याच्यात काय करणार, 4 गुणिले 6 24 सिम्बॉल आहे, त्याच्यानंतर 3 आहे. तर सिम्बॉल कसा आहे की त्याचा आन्सर 21 यायला पाहिजे. मग तो सिम्बॉल आहे आपल्याला मायनसचा सिम्बॉल दिसतोय, म्हणजे 24 मायनसमधून 3 गेले, आन्सर किती ती 21. त्याच्यानंतर स्क्वेअर हा कसला काय डिनोट करतो, 4 गुणिले 6 24, स्क्वेअर हा डिनोट करतो भागिले, म्हणजे डिवाइड, म्हणजे 24 भागिले 8, 8 त्रिक 24, 3 8 24. नेक्स्ट त्यांनी सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. आपण जे शोधलं आहे स्क्वेअरला डिवाइडचे, आणि हा जो सिम्बॉल आहे त्याला मायनसचं आहे, म्हणजे 35 मायनस 5 30, साइन 7 42. याचा आन्सर आहे फर्स्ट, 30 भागिले 42. संत्रे आहेत, म्हणजे बनाना प्लस ॲपल बरोबर 16, यांची बेरीज येते 36. आता ए 2 वेळेस, बी 2 वेळेस, ओ 2 वेळेस, म्हणजे 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस ओ इज इक्वल टू 36. 2 हा इकडं डिवाइडला जाईल, म्हणजे 18. ए प्लस बी प्लस ओ प्लस 18. आपल्याला सफरचंदची व्हॅल्यू काढायची, तर आपल्याकडं काय ए प्लस बी प्लस ओ बरोबर 18,
बी ओ प्लस ओची किंमत आहे 12. मग ए प्लस बी प्लस ओची किंमत आहे 12 इज इक्वल टू 18. तर एची किंमत आहे 18मधून 12 गेले 6. तर एची किंमत आहे 6. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. समजा भारतच्या घड्याळात 2:42 झालीत. अशा वेळी तास काटा व मिनिट काटा कोणत्या दिशेने व कोणत्या कोनात असेल? याचा आन्सर आहे पूर्व आणि पश्चिम दिशा विशाल कोन. तुम्ही ट्राय करू शकता. सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यक्ती अंतर्गत कौशल्य बाबतीचे खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. विधान 1. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यक्ती अंतर्गत कौशल्य आवश्यक आहे. हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे व्यक्ती अंतर्गत कौशल्य असल्याशिवाय प्रशासकीय अधिकाराला लोकहित साधता येत नाही. हे पण विधान बरोबर आहे. याचा आन्सर आहे 2. विधान 1 व विधान 2 बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे जर घड्याळात 3:17 झाली असतील तर आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवते? याचा सिंपल एक फॉर्म्युला आहे, तो नेहमी लक्षात असू द्या. 11:60 आपल्याला किती दिले? 3:17. याच्यातून आपल्याला मायनस करायचे 3:17. याचा आन्सर येतं 8:43. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ॲडमिनिस्ट्रेशन आणि लव या शब्दातील अक्षरे किती प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने मांडता येतील? हा फॅक्टोरियलचा क्वेश्चन आहे आणि शक्यतो ट्राय केला पण पाहिजे ते आन्सर येते म्हणून आपण. नेक्स्ट क्वेश्चन 4 मजूर 6 दिवसात 9600 गट्टू तयार करतात, तर 18 मजूर 4 दिवसात किती गट्टू तयार करतील? याचा फॉर्म्युला आहे, आपण तो यूज करून हा क्वेश्चन सॉल्व करणार. 4 मजूर 6 दिवसात 9600 इज इक्वल टू 18 गुणिले 4 डिवाइड बाय x. 4 असे 4 कॅन्सल. 18 3 96ला मल्टिप्लाय करायचं, तर आन्सर येतं 28,800. नेक्स्ट क्वेश्चन बघू. दोन सलग विषम संख्येचा गुणाकार 8,099 आहे, तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? याचा आन्सर आहे 91. तुम्ही गुणाकार करून बघू शकता. 89 मल्टिप्लाय बाय 91 आन्सर येतं 8099. नेक्स्ट क्वेश्चन बघू. रिक्त चौकोनातील योग्य अक्षरे लिहा. CGKOS. ही सिक्वेन्स आहे, त्यानुसार C आणि G मध्ये डिफरन्स किती? DEEFG. G आणि K मधला डिफरन्स किती? GHIJK. 3चा डिफरन्स येतोय. मग S नंतर 3 नंतर असं कोणता अक्षर आहे? STUVW येणार W. तसंच खालच्या रो मध्ये आहे KLM. एकचा डिफरन्स आहे, तर STU. त्याचा आन्सर आहे WU.
नेक्स्ट क्वेश्चन बघणार. नेक्स्ट क्वेश्चन पण इझी आहे. सिक्वेन्स दिलेले आहे आपल्याला CCEFGIILKOM CDE. डीच्या ऐवजी यांनी काय घेतलेलं आहे C. तर बघ CEGHIJKLMNO. तर जो शेवटचा जो राहील तो ओ राहील. तर आपल्याला ऑप्शनमधून दिसतंय की पहिल्या ऑप्शनमध्ये शेवटी ओ दिला आहे, म्हणजे RO याचा आन्सर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. याचं काही लॉजिक, वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक येते, म्हणून शक्यतो हा क्वेश्चन बाद होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला, त्रिकोणाची संख्या मोजायला लावलेली आहे. तर हा ट्रायंगल जो आहे तो 4 रोज आहे. तर 4 रोसाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर हे जेवढे ट्रायंगल आहे ते किती आहे? 16 इंटू 2 करायचे 32 आणि याच्यातून -5 किती आले? 27. हा फॉर्म्युला फक्त 4 रो आणि 3 रोसाठीच आपल्याला उपयोग आहे. 1 2 3 4 आहे 4 रो आणि 3 रोसाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघू. रिकाम्या जागी योग्य अंक लिहा. याचं पण लॉजिक जरा वेगळंच आहे. हा पण क्वेश्चन रद्द होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एका मिनिटात एका ड्रमचा 4/9 भाग पाण्याने भरतो, तर उर्वरित भाग भरण्यास किती वेळ लागेल? सोपा क्वेश्चन आहे. एका मिनिटात म्हणजे 60 सेकंड. 4/9 भाग 60 सेकंड. 4 15 चोक 60. उर्वरित भाग किती आहे? 5/9. तर 4 आणि 15 5 आणि 15 5 75. 75 डिवाइड बाय 60 किती येतं? 15 5 75, 15 चोक 60. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 5/4. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे गोलाकार टेबलाच्या भोवती 8 व्यक्ती आहेत. सोपा क्वेश्चन आहे. याचं ऑप्शनवरच आन्सर निघतं. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? जर त्यांनी आपले स्थान 3 जागा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सरकवले तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? असे क्वेश्चन ऑप्शनवरून काढायचे असतात, म्हणजे तेवढाच तुमचा टाईम वाचेल. याचा आन्सर आहे पीचे तोंड दक्षिणेकडे असेल. आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. हा पी आहे. त्याची जागा कुठे येईल? एमच्या वरती. आणि त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहे की सर्वांचे सेंटरकडे हे तोंड आहे, म्हणजे पीचे तोंड दक्षिणेकडे असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. परत ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आला. हा क्वेश्चन असं आहे. ए ही केची बहीण आहे. ए ही केची बहीण आहे. एन हा केचा भाऊ आहे. एस हा एनचा भाऊ आहे. आर हे एसची मुलगी आहे. आर ही एसची मुलगी आहे. तर ए आणि आर मध्ये नातं काय? यांचं नातं आहे आत्या भाची. सोपं क्वेश्चन होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. एका रेल्वे स्टेशनच्या रुळाच्या बाजूला विजेचे खांब प्रति 40 मीटर अंतरावर याप्रमाणे लागले आहेत. एक प्रवासी त्याच्या जवळून गाडी जात असताना खांब मोजतो. सदर गाडीचा वेग 50 किमी प्रति तास असेल तर 3 तासात किती खांब मागे जातील? सोपा क्वेश्चन आहे. सदर गाडीचा वेग 50 किमी प्रति तास असेल तर 3 तासात किती खांब मोजले जातील? म्हणजे 50 गुणिले 3 म्हणजे 150.
किलोमीटर पर आवर. किलोमीटर आहे त्याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 150 गुणिले 1000 म्हणजे 1,50,000. त्याला 40 मीटर अंतरावर म्हणजे डिवाइड बाय 40. 0 से 0 कट. याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतं 3,750.